नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे. शक्ती, भक्ती, समृद्धी या सगळ्याचं प्रतीक असलेल्या या देवीच्या रूपाला आपण जेव्हा लीन होतो तेव्हा नवरात्र उत्सव साजरा करताना मनामध्ये एक दिव्यत्वाची ज्योत असते. आणि या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मंडळी, नवरात्र म्हटलं की बऱ्याच जणांकडे उपवास असतात आणि प्रत्येक घराघणीक या उपवासाची व्याख्या ही वेगळी असते. कोणी ठराविक अन्न खातं, कोणी फलाहार घेतं, भाजके धान्य, एक ना अनेक प्रकार असतात वगैरे वगैरे. जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा उपास हे महत्त्वाचे आहेत हे लक्षात येतं. त्याचबरोबरीने नवरात्र म्हटलं की मराठी संस्कृतीमध्ये खेळला जातो तो भोंडला. भोंडल्याला काही ठिकाणी भुलाबाई, हादगा असंही संबोधलं जातं. या भोंडल्याच्या खेळामध्ये खिरापतीचा खेळ एक आगळा वेगळा असतो. पदार्थाच्या वर्णनावरून झाकलेला पदार्थ डब्यातला हा ओळखायचा असतो. थोडक्यात काय तर जेव्हा सण असं आपण म्हणतो तेव्हा या सणांचं नातं हे आपल्या खाद्य संस्कृतीशी सुद्धा तितकंच घट्टपणे जुळलेलं आहे. आज हे सगळं बोलायचं कारण आज आहे जागतिक अन्न दिवस. जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने आजचा हा विशेष भाग आहे. आजचा आपला विषय आहे जागतिक अन्न दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. माननीय पंतप्रधान महोदयांनी सुद्धा म्हटलेलं आहे सही पोषण देश रोशन. आणि असं म्हणत असताना अन्नाच्या माध्यमातून जे सेवन आपण करतो त्या सेवनाचे होणारे फायदे आणि त्याबाबत आपण असणारी दक्षता बाळगणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मग या दक्षतेच्या बाबतीत बोलण्यासाठी खास मान्यवर तज्ज्ञांना आपण आज इथे आमंत्रित केलेलं आहे. त्यांची आपण ओळख करून घेऊया. आज आपल्याबरोबर आहेत अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त माननीय अभिमन्यू काळे. सर नमस्कार. नमस्ते. हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. थँक्यू व्हेरी मच. सरांची औपचारिक ओळख करून घेते. त्यांना आपण जाणतोच. 1988 सालचे उपजिल्हाधिकारी महाराष्ट्र शासनामध्ये सातारा इथं त्यांनी कामाला सुरुवात केली. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये उपजिल्हाधिकारी, प्रांत ऑफिसर, जिल्हा पुरवठा अधिकारी यासारख्या विविध पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथं कुलसचिव या पदावर ते कार्यरत होते. त्याचबरोबरीने नांदेड जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी अनेकविध उपक्रम राबवले. डासमुक्त गाव, शिक्षण क्षेत्रामध्ये आनंददायी शाळा, लक्षवेधी नमस्कार यासारखे त्यांनी राबवलेले उपक्रम आजही नावाजले जातात आणि अंमलात आणले जातात. जिल्हाधिकारी गोंदिया या पदावर काम करताना शेतकऱ्यांच्या बांधावरची झाडं वाचवण्यासाठी त्यांनी योजना आणली आणि ती आजही नावाजली जाते राज्य पातळीवरती. MTDC या महामंडळाचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे आणि त्या अंतर्गत नफा वृद्धी आणि पर्यटकांची सुविधा यासाठी ते विशेष प्रयत्नशील राहिले. सध्या अन्न आणि औषध प्रशासन इथं आयुक्त या पदावर काम करताना अनेकविध उपक्रम ते राबवत असतात. त्यांच्याकडून या सगळ्याविषयी जाणून घ्यायचं आहे. त्याबाबत मी म्हटलं तसं दक्षता म्हणजे नेमकं काय याविषयी जाणून घ्यायचं आहे. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, सगळ्यात आधी मला जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा मी आजचा दिवस मोलाचा आहे जागतिक अन्न दिवस या दृष्टिकोनातून म्हणते तेव्हा अन्न आणि औषध प्रशासन याविषयी काय विचार करताय? पहा, जागतिक अन्न दिवस हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वतीनं म्हणजे युनोच्या वतीनं जेव्हा वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशनच्या वतीनं साजरा केला
हा 1945 साली सुरुवातीला जागतिक अन्न दिवस साजरा केला गेला. बर. आणि याचं कारण असं घडलं की आपण पाहिलं तर जेव्हा युरोपमध्ये औद्योगिक क्रांती घडली आणि औद्योगिक क्रांतीमध्ये अन्न पुरवठ्याच्या साधनांच्या वाहतुकीची मोठ्या प्रमाणात सोय झाली, अनेक शोध लागले, मानवी जीवनामध्ये मोठी क्रांती झाली आणि पृथ्वीवरील लोकसंख्या झपाट्याने वाढायला लागली. अच्छा. याचा परिणाम असा झाला की ज्यावेळी 20व्या शतकाची सुरुवात आली त्यावेळी मोठ्या प्रमाणात आपल्याला आठवत असेल भारतामध्ये काय आपल्या बंगालचा फेमिन फेमस आहे, आफ्रिकेमध्ये काही दुष्काळ झाले, अशा अनेक दुष्काळ झाले आणि त्यावेळी जागतिक पातळीवरती हा विचार करण्यात आला की अन्नाची निर्मिती होते तर अन्नाची निर्मिती आणि पुरवठा या दोन्हीमध्ये जगात जास्तीत जास्त चांगलं काम व्हावं आणि या वाढलेल्या लोकसंख्येला अन्न पुरवठा केला जावा म्हणून 1945 सालापासून जागतिक अन्न दिवस साजरा करण्यात आला. याचं महत्त्व आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच. अन्न आणि औषध प्रशासन असं मी म्हणते आहे. मुळात अन्न हा एक आवश्यक असलेला भाग आहे आणि औषध हा आजारी पडल्यावरती आवश्यक असलेला भाग आहे. आपण या दोन्ही गोष्टी बघता सर, अन्नाच्या अनुषंगाने बोलताना त्याच्या दृष्टिकोनातून आपली कार्यप्रणाली नेमकी कशी असते प्रशासनाची हे आम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता आहे. आता यामध्ये मी परत एकदा म्हणेन की भारतीय संस्कृतीचं मोठेपण आपल्याला या अन्न व औषध प्रशासन या नावातून लक्षात येतं. आपण पाहिलं तर भारतामध्ये आयुर्वेदाची जी परंपरा आहे ही पाहिली तर आयुर्वेदाच्या परंपरेमध्ये अन्नच हे मुळात औषध आहे. अनेक आपण या देशामध्ये ज्यावेळी आपण आज ॲलोपॅथीचे मोठ्या प्रमाणावरती औषधं सगळेच जण घेतो, परंतु त्यापूर्वी गेली अनेक शतके भारतामध्ये अन्न व औषध यासाठी ऑलमोस्ट अन्न हेच वापरलं जात होतं. आपल्याला मी ह्या काही स्लाइड्सच्या आधारे भारतामध्ये अन्न व औषध प्रशासनाची सुरुवात आणि त्याचे प्रगती कशी झाली ते सांगू इच्छितो. अवश्य. सुरुवातीला 1954 साली PFA ॲक्ट होता, म्हणजे भेसळ प्रतिबंधक कायदा होता. पण त्या कायद्याची तरतुदी ज्या होत्या त्या थोड्या दंडात्मक स्वरूपाच्या जास्त होत्या. त्यामुळं दंडात्मक स्वरूपाच्या कायद्याच्या तरतुदींच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी येत होत्या. यावरती शासनाने 2006 साली एक कायदा आणला. अच्छा. आणि तो सध्याचा अन्न मानके कायदा ज्याला आपण म्हणतो तो अन्न व मानके कायदा. त्या कायद्यानुसार अन्नाच्या डेफिनेशन्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या. त्याच्यामधल्या काही तरतुदी बदलण्यात आल्या आणि हा कायदा आता दंडात्मकच्या ऐवजी सुधारणात्मक अशा पद्धतीने करण्यात आलेला आहे. आणि मग हा कायदा ज्यावेळी अन्नाच्यासाठी काम करतो आहे त्याच वेळेला आपण औषधामध्ये देखील, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासूनच भारतामध्ये औषधं आणि फार्मास्युटिकल अँड सौंदर्य प्रसाधनं हा कायदा एक आपला अंमलात आला आणि त्या कायद्यानुसार आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर कामकाज चालतं. ह्या दोन्ही कायद्यांचं अंमलबजावणी सुरुवातीला ज्यावेळी भारतामध्ये लोकसंख्या कमी होती किंवा प्रशासन करताना थोडा एक एवढी मोठी यंत्रणा नव्हती, त्यावेळी या वेगवेगळे लोक याची अंमलबजावणी करायचे. परंतु हळूहळू जसं लोकसंख्या वाढली आणि गुणवत्तेकडे लक्ष द्यायला लागलं, औषधं मोठ्या प्रमाणात ॲलोपॅथी औषधं आले आणि त्यामुळे जीवनमान उंचावलं, त्यावेळी त्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यायला हवं म्हणून अन्न आणि औषध हे दोन्ही विभाग एकत्र आणून अन्न आणि औषध प्रशासन निर्माण करण्यात आलं. नक्कीच सर. हे सांगत असताना नेमकं मुळात काम कसं चालतं? आम्हाला वर्तमानपत्रामध्ये बातम्या दिसतात, आपलं नाव दिसतं, अगदी कालच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातमी होती की अमुक अमुक ठिकाणी भेसळयुक्त पदार्थ पकडले आणि त्यानंतर कारवाई केली. एका वाक्यामध्ये हे संपतं सर, पण त्यामागे नेमकी घडतं कसं? हे भेसळ आहे हे समजतं कसं इथपासून ते पकडलं जाणं? आता पहा, अन्न व भेसळ प्रशासन आपण ज्याला आपण म्हणतो अन्नामधल्या भेसळीबद्दल, तर आपण मगाशी मी सांगितलं असा 2006 सालचा जो कायदा आलेला आहे, या कायद्याने प्रत्येक अन्न पदार्थाचे काही निकष ठरवण्यात आलेले आहेत. आणि या निकषांप्रमाणे जर पदार्थ आहेत की नाहीत याची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन निर्माण करण्यात आलं. या अन्न व औषध प्रशासनाच्या वतीनं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कार्यालय
आहे. मी आपल्या प्रेक्षकांना मुद्दाम सांगू इच्छितो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असिस्टंट कमिशनर असतात, ते फूडचं काम बघतात, आणि दुसरे असिस्टंट कमिशनर असतात ते ड्रगचं काम बघतात, म्हणजे औषधांचं काम पाहतात. बर या सर्वांवरती निरीक्षणासाठी महसुली विभागाच्या प्रमुख मुख्यालयी आपले सह आयुक्त असतात. बरं ते अन्नाचे वेगळे असतात आणि औषधचे वेगळे असतात, आणि त्यांच्यावर मग मुंबईमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने आयुक्त म्हणून इथं काम पाहत असतात. या सर्व कार्यालयांमध्ये आमच्या मूळ काम करणाऱ्या 2 यंत्रणा आहेत. एक म्हणजे अन्नसाठी फूड सेफ्टी ऑफिसर्स ज्यांना आपण म्हणतो, आणि ड्रगसाठी ड्रग इन्स्पेक्टर्स. आज आपण प्रामुख्याने फूड सेफ्टीचं पाहूयात. हो फूड सेफ्टी ऑफिसर्स जे आहेत त्यांचं कामकाज जे आहे ते आयुक्त यांच्याकडून नियंत्रित केलं जातं. दर महिन्याला त्यांना काही टार्गेट्स दिली जातात आणि त्या टार्गेट्सनुसार त्यांनी काम करावं लागतं. थोड्या प्रमाणात असं असतं की त्यांनी बाजारामध्ये फिरावं, बाजारातील खाद्यपदार्थांचे सॅम्पल्स घ्यावेत आणि ते तपासण्यासाठी लॅबोरेटरीना पाठवावे. आता या लॅबोरेटरीना पाठवल्यानंतर मग जी स्टँडर्ड्स ठरवलेली आहेत 2006च्या कायद्यामध्ये, त्या स्टँडर्ड्सप्रमाणे ते आहे की नाही हे पाहण्यासाठी आम्ही राज्यामध्ये 3 प्रमुख लॅबोरेटरीज आपल्या आहेत, पुणे, मुंबई आणि औरंगाबाद येथे. सॉरी, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई येथे. पुण्याची आमची लॅब तयार होती आहे, ती अजून तिथं उद्घाटन करायचं आहे. तर या 3 महत्वाच्या लॅबोरेटरीमध्ये राज्यभरातून जे सॅम्पल घेतले जातात ते पाठवले जातात आणि त्याच्या आधारे मग भेसळीच्या किंवा इतर कुठल्या तक्रारी असतील तर त्यांच्यावरती कारवाई केली जाते. अच्छा सर, हे सांगत असताना एवढा मोठा व्याप आहे, एवढा मोठा पसारा आहे असं मी म्हणेन, तर त्यामध्ये मनुष्यबळ नियोजन कसं असतं, कशा पद्धतीने त्या सगळ्यांना घेतलं जातं, सामावलं जातं? आता यासाठी आपल्याला राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथल्या लोकसंख्येच्या नुसार फूड सेफ्टी ऑफिसर्सच्या पदं निर्माण केलेली आहेत. एक आज रोजी राज्यामध्ये 300 पदं निर्माण आहेत. त्यातली काही पदं आता भरण्याचं काम सुरू आहे MPSC मधून. परंतु मला सांगण्यास आनंद वाटतो की शासनाने याच्यावर गांभीर्याने दखल घेऊन नव्याने आम्ही गेल्या 1-2 महिन्यांमध्ये आमचे मंत्री माननीय धर्मराव बाबा आत्राम साहेब यांनी आणि आम्ही सगळ्यांनी आढावा घेऊन उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे बैठका लावलेल्या आहेत आणि बहुतेक मुख्यमंत्री महोदयांकडे याची बैठक होईल आणि या विभागाला जास्तीत जास्त कर्मचारी अधिकारी देण्यासंदर्भामध्ये प्राथमिक चर्चा होऊन प्राथमिक मान्यता देखील झालेली आहे. मग आजचे जे अधिकारी आहेत यांच्या आपण फूड सेफ्टी ऑफिसर्स जे आहेत, अन्न सुरक्षा अधिकारी म्हणतो, त्यांचं कामकाज हे सहाय्यक आयुक्त नियंत्रित करतात आणि त्या सहाय्यक आयुक्त व सह आयुक्त विभागीय पातळीचे यांच्याकडून त्यांच्या कामकाजावरती लक्ष ठेवलं जातं. सर, याविषयी बोलत असताना मुळात औषधांच्या बाबतीमध्ये असलेला कायदा आणि अन्नाच्या बाबतीत असलेला कायदा यामध्ये कशा पद्धतीने केलं जातं? आता बघा, तसं पाहिलं तर अन्न आणि औषध हे तशी आज ॲलोपॅथीच्या दृष्टीने पाहिलं तर वेगळ्याच गोष्टी आहेत. परंतु सध्या न्यूट्रासिटिकल नावाचं एक नवीन अन्न निर्माण झालेलं आहे की ते कधी कधी अन्नाकडे जातं आणि कधी कधी औषधांकडे जातं. तर त्याच्या तसे अगदी सूक्ष्म फरक असणारे फार थोडे भाग सोडले तर अन्नासाठी आपली फूड सेफ्टी ॲक्टमध्ये ज्या ज्या अन्नपदार्थांची जंत्री आहे किंवा लिस्ट आहे त्यानुसार ते काम केलं जातं. आणि औषधांच्या बाबत आपण फक्त ॲलोपॅथीच पाहतो असं नाही, तर औषधांच्या बाबत आपण आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी यांच्याकडे गुणवत्तेकडे पण लक्ष ठेवतो आणि त्या सर्वांची गुणवत्ता पाहण्याचं कामकाज आणि ती यंत्रणा अन्न व औषध प्रशासनाकडे आहे. नक्कीच याविषयी आणखीन जाणून घ्यायचंय एका छोट्याशा विश्रांतीनंतर. बघत रहा आपली वाहिनी, सह्याद्री वाहिनी. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे जागतिक अन्न दिवसानिमित्त आणि आपल्याबरोबर तज्ज्ञ म्हणून आपण खास आमंत्रित केलेलं आहे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त माननीय अभिमन्यू काळे सर यांना. सर, आपण अन्न आणि औषध याविषयी जेव्हा बोलत आहोत तेव्हा भेसळ होणं हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा त्याबरोबरीने एक महत्त्वाचा मुद्दा येतो की भेसळ होऊच नये म्हणजे त्याही आधी ह्या सगळ्या अन्न आणि औषधांच्या बाबतीत कार्यरत असलेल्या उद्योगांना
लायसन्स कुठल्या बेसिसवर दिलं जातं, त्यांचे परवाने नेमके कसे असतात? आपण चांगला प्रश्न विचारलात. पहा, अनेक उद्योजक देखील किंवा अनेक नवीन मुलं देखील हा कार्यक्रम पाहत असतील. तर जर आपल्याला कुठलाही अन्ना संबंधातला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर FSSAI म्हणजे फूड स्टँडर्ड्स अँड सेफ्टी ॲक्ट जो आहे त्या FSSAI नुसार याच्या वेबसाईटवरती आपण जातो, www.fssai.com. या वेबसाईटवरती आपण गेल्यानंतर तिथं जर तुम्हाला नवीन व्यवसाय उघडायचा असेल तर त्यावर अर्ज करण्याची सविस्तर पद्धत आपण दिलेली आहे. यानुसार आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज रोजी आपण पहा, भारतातील सर्वात जास्त अन्न व्यावसायिक हे महाराष्ट्रामध्ये आहेत. यांची संख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे आणि हे सर्व अर्ज ऑनलाईन केले जातात. आमच्या कोणत्याही कार्यालयामध्ये माणसाने येण्याची गरज पडत नाही. किंबहुना त्याचं जर रिन्युअल करायचं असेल ते पण ऑनलाईन होत असतं आणि ऑनलाईन अर्ज केल्यामुळं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुठल्याही मानवी हस्तक्षेपाला वाव राहत नाही. हे सगळे अर्ज आपण ज्यावेळेला करतो त्यावेळी त्या अर्जांच्या सोबतीने जी काही कागदपत्र लागतात ती केली जातात. यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की दोन एक मोठे भाग आहेत. अच्छा. ते असे की छोटे व्यावसायिक आणि मोठे व्यावसायिक असं आपण म्हणूयात. तर छोटा व्यावसायिक जो असेल त्यांना आम्ही रजिस्ट्रेशन देतो. त्यांचा उलाढाल त्यांची जी आहे ती 12 लाखापेक्षा वार्षिक कमी असेल असं प्रिझ्युम केलेलं आहे, आम्ही गृहीत धरलेलं आहे. बरं. आणि जे मोठे व्यावसायिक असतात, हॉटेल व्यावसायिक असतील, कारखानदार असतील, ज्यांची उलाढाल दर महिन्याला 1 लाखापेक्षा जास्त आहे, अशा मंडळींसाठी लायसन्स दिलं जातं. अच्छा. हे जे लायसन्स दिलं जातं याच्यासाठीचं नियमन वेगळं आहे. त्याच्यामध्ये थोडी कागदपत्र, त्याच्यावरती थोडं नियंत्रण जास्त आहे. आणि जे छोटे उद्योजक असतात त्यांच्यावरती तेवढंसं नियंत्रण आम्ही फार मोठ्या प्रमाणात ठेवत नाही. बरं. यांच्या दोघांच्याही अर्ज करण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा भेद आहे, परंतु ऑनलाईनच अर्ज केले जातात. आणि अशा प्रकारे आपण ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आपल्याला जर लायसन्स हवं असेल तर त्याबरोबर आपल्याला आम्ही एज्युकेट करण्याचं देखील आपल्याकडून ऑनलाईन काम सुरू असतं. अरे वा. अनेक एजन्सीज FDAच्या वतीने नेमलेल्या आहेत. अच्छा. आणि त्या एजन्सीज या वेगवेगळ्या व्यावसायिकांना अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने जे फूड सेफ्टीच्या दृष्टीने कायदे केलेले आहेत त्यानुसार तुम्ही तुमचा व्यवसाय कसा करायचा याच्या ऑनलाईन ट्रेनिंग दिलं जातं, प्रत्यक्षात पण ट्रेनिंग दिलं जातं. आणि नवीन व्यावसायिक असेल तर त्याला हे कायद्याच्या तरतुदी कशा अंमलात आणायच्या हे पाळण्याचं याच्यासाठी आम्ही नियोजन करीत असतो. अच्छा. म्हणजे अतिशय विचारपूर्वक त्याचबरोबरीने सगळ्या गोष्टींची तपासणी करून हे परवाने दिले जातात. पण या बरोबरीने सर असा एक मुद्दा येतो की सामान्य माणसाला जाणवतं, समजतं की इथं काहीतरी गडबड आहे, ह्या अन्नपदार्थांमध्ये काही घोळ आहे. मग अशा वेळी त्यांनी तक्रारी कुठे आणि कशा करायच्या हा एक मोठा प्रश्न असतो. हा खरोखर महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे आणि ही अडचण खरोखर अनेक वेळेला येत असते. आज रोजी आमची जी वेबसाईट आहे FSSAIची त्याच्यामध्ये आपण एखाद्या दुकानामध्ये जर गेले तर तिथं जर तुम्हाला कुठल्याही पदार्थांबद्दल काही तक्रारी आढळल्या तर तुम्ही त्या वेबसाईटवर तक्रार करू शकता. आमचे जे असिस्टंट कमिशनर्स आहेत त्यांचे त्याच्यामध्ये नंबर असतात, त्यांच्या ऑफिसचा पत्ता असतो. आणि यासोबतच मी सांगेन आपल्याला की महाराष्ट्र राज्याने आपल्याकडे एक नंबर आहे 9800222365. आपण पुन्हा एकदा सांगू. 9800222365. ओके. हा जो क्रमांक आहे याच्यावरती आपण तक्रारी करू शकता. आणि जर कुठल्या अन्नाच्या बाबतची जर काही तक्रार असेल तर त्याच्यावरती कारवाई केली जाते. आणि या कारवाईमध्ये देखील आता शासनाचा जो हेतू आहे की प्रत्येक व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय अडचणीत येऊन किंवा त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याच्या ऐवजी त्यांना काही दंडात्मक तरतुदींची देखील तरतूद केलेली आहे. दंड केला जातो आणि ते नियमानुसार काम करतील याच्याकडे आपण पाहत असतो. तर सगळ्यात आधी जेव्हा आपण वर्तमानपत्रामध्ये आम्ही सामान्य माणसं बातम्या वाचतो इथं भेसळ सापडली किंवा हे, मुळात तुमच्यापाशी ती बातमी येते कुठून आणि कशा पद्धतीने त्या पुढचं सगळं केलं जातं? आता हा पण एक चांगला प्रश्न आहे. आमच्याकडे जसे आम्ही फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून काम करतो त्याच वेळी आमच्याकडे एक व्हिजिलन्स ब्रँच आहे. या व्हिजिलन्स ब्रँचचं कामच असं आहे की बाजारामध्ये गुप्त बातमी घेणे
आणि अच्छा. त्याच्या आधारे कारवाई करणे. बर. आणि मला सांगायला याचा आनंद वाटतो की अनेक नागरिक याच्यात स्वतःहून अशा बातम्या आम्हाला देत असतात आणि मग त्या बातम्या मिळाल्यानंतर आमच्या ऑफिसर्सच्या वतीनं त्या संबंधित माणसांच्या पदार्थांचे सॅम्पल घेतले जातात. फक्त मी एकच सांगेन की वर्तमानपत्रामध्ये बातमी येते की धाड घातली, हे केलं, तर त्यात आहे ना सुरुवातीला कधी कधी बातमीचा मसाला म्हणून खूप असतो. आमच्या कामकाजाची पद्धत धाड घालणे ही नाहीये किंवा त्याला काही त्रास देणे व्यावसायिकाला ही नाहीये. हा, हे पण तो महत्त्वाचं आहे. सर्वसामान्यपणे बोललं जातं. पण आम्ही पहिल्यांदा जातो, सॅम्पल पाहतो आणि जर चुकून कधी कधी असं आढळतं आपल्याला की दुधामध्ये प्राथमिकदृष्ट्या दिसतं की काही खराब आहे, पदार्थांमध्ये खराब आहे, तर जागेवर नष्ट करण्याचे एफडीएला अधिकार आहेत. अच्छा. त्यानुसार देखील कारवाई केली जाते. परंतु ती फार विरळा असते. बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सॅम्पल्स तपासणीला घेतो. अच्छा. ते लॅबोरेटरीमध्ये तपासलं जातं आणि मग जर ते सॅम्पल खराब आढळले तर तो पदार्थ नष्ट केला जातो किंवा तो पदार्थ त्याला जर तो स्टँडर्ड प्रमाणे असतील तर त्याला पुढच्या मार्केटिंगसाठी परवानगी दिली जाते. अच्छा, म्हणजे अतिशय शांतपणे पण विचारपूर्वक कारवाई केली विचारपूर्वक जाते. काम केलं जातं. कार्यक्रमातला फोन आहे तो आपण घेऊया. आपल्याशी बोलू इच्छितात विनया परब विरारहून. नमस्कार. नमस्कार. बोला. आपला टीव्ही सेटचा आवाज कृपया कमी करा आणि सलग हा, प्रश्न केलाय. विचारा. सलग बोला विनयाताई. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा ग्राहक दुकानामध्ये जातो तेव्हा खूप घाई असते खरेदी करण्याची, पण नेमकं कोणता असा गुण बघावा किंवा त्याचं काय बघावं की आपल्याला फसता येणार नाही की ही वस्तू चांगली आहे की वाईट आहे किंवा खराब आहे, तर ते जरा सांगा. धन्यवाद विनयाताई. सगळ्यांच्याच मनामध्ये मुद्दा व्हेरी असतो. गुड. अत्यंत विनयाताई दर्जा आभारी आहे. कसा? अत्यंत योग्य प्रश्न आपण विचारला. बघा, ही खरोखर वस्तुस्थिती आहे. आपण दोन प्रकारची उदाहरणं घेऊ. कधी कधी आपण किराणा मालाच्या दुकानात जातो, तिथं काही गोष्टी घेतो आणि कधी कधी खाद्यपदार्थाच्या दुकानात जातो आणि तिथं काही गोष्टी घेतो. तर आता FSSAIच्या नवीन नियमांप्रमाणे प्रत्येक जो अन्नपदार्थ आहे, मग तो किराणा मालातलं तुम्ही पाहिलं असेल आजकाल की प्रत्येक पॅकिंगला त्याच्यावरती सविस्तर माहिती द्यावी लागते की हे पॅक कधी करण्यात आलेलं आहे, याची एक्सपायरी डेट काय आहे. आणि त्यानुसार आपण मी ग्राहकांना एवढीच विनंती करेन की आणि हळूहळू सर्वच दुकानदार हे या पद्धतीची पॅकिंगवरती माहिती द्यायला, लेबल लावायला सुरुवात केली आहे. परंतु ते लेबल आपण न चुकता पहा. विशेषतः जर किराणा मालाच्या दुकानात स्वतः काही त्यांनी पॅक केले असतील तर. पण आज 90% दुकानांमध्ये जी काही तुम्हाला रेडीमेड पॅक मिळतात त्याच्या सर्वांवर न चुकता FSSAIच्या रूल्स प्रमाणे त्यामध्ये कधी पॅक केलेला आहे, तो कधीपर्यंत खावा, त्याच्यामध्ये किती प्रोटीन आहे, त्याच्यामध्ये काय न्यूट्रिएंट्स आहेत, हे फार मोठं महत्त्वाचं नियोजन भारत सरकारच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि त्याची सर्वात कडक अंमलबजावणी आपण महाराष्ट्रात पण करतो. आता मी मुद्दाम यांचा प्रश्न मला महत्त्वाचा का वाटला, एक तर किराणा माल दुकानांमध्ये ही सगळी योग्य पद्धतीने आता लक्ष दिलंच जात आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे ग्राहकांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे म्हणजे मेवा मिठाई आणि खाद्यपदार्थांच्या. अच्छा. त्यांच्याकडे देखील आता कायद्याने हे अपेक्षित आहे की तुम्ही ज्यावेळी एखादा मिठाईचा ट्रे तयार करता आणि विक्रीला ठेवता तर तो 24 तास या कालावधीमध्ये, 48 तास या कालावधीमध्ये ज्या ज्या प्रकारची तो फ्रीजमध्ये ठेवलेली आहे की बाहेर ठेवलेली मिठाई आहे त्याची पट्टी तिथं लावणं अपेक्षित आहे, तो डिस्प्ले करणं अपेक्षित आहे. आता हा नवीन जरी रेग्युलेशन असलं तरी सगळ्यांनी लक्ष देऊन नुसतं विचारत राहिले आणि जर याच्यात कुठल्या दुकानदाराकडून योग्यरित्या तुम्हाला उत्तरं मिळाली नाही तर आमच्या हेल्पलाईनला किंवा वेबसाईटला जर तक्रार केली तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. हे महत्त्वाचं आहे. याविषयी आणखीन जाणून घ्यायचं छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत जागतिक अन्न दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमात. आपला सहभाग या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचा आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेतच, तरी पण पुन्हा एकदा टिपून घ्या. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा STD कोड तुम्हाला माहिती आहेच. आपली चर्चा तशीच पुन्हा सुरू ठेवूया.
सर, आजकालच्या काळामध्ये आपण असं ऐकतो की भाज्या, फळं किंवा काहीही अन्नपदार्थ जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा ते स्वच्छ धुवावेत आणि मग खावेत वगैरे हे सगळं आपण ऐकतो. आणि त्याबरोबरीने मुळात हे पदार्थांचे दर्जा राखण्यासाठी किंवा या भाजीपाल्याचा, फळांचा दर्जा राखता यावा यासाठी त्याच्यावर फवारणी सुद्धा केली जाते. आता इथं 2 मुद्दे येतात सर. एक फवारण्यासाठी वापरण्यात येणारी औषधं आणि त्या औषधांचा या भाजीपाल्यावरती, फळांवरती होणारा परिणाम आणि आपण त्याचं करत असलेलं सेवन. मग ह्या सगळ्याचा समन्वय साधताना दुर्धर आजार सुद्धा बळावलेले आहेत. मग नेमकी सामान्य माणसाने कुठे, कशी, काय काळजी घ्यावी आणि या औषधांचा बागुलबुवा सुद्धा मनामध्ये असतो आणि आवश्यकता सुद्धा पडते. बरोबर आहे. खरं म्हणजे मी म्हणेन की अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे. आता पहा की ह्या प्रकारची जी चर्चा आहे की अन्न व औषध अन्नामधून आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये आता आजार व्हायला सुरुवात झाली असं काही ठिकाणी आपल्याला चर्चेला ऐकायला मिळतं. या संदर्भाने शासनाने खरं तर एक 2-3 गोष्टी केलेल्या आहेत. ग्राहक म्हणून जर आपण याच्याकडे लक्ष दिलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या व्यक्तिगत आरोग्याला याचबरोबर देशाच्या इकॉनॉमीला देखील फायदा होईल. तो म्हणजे हा कायदा अंमलात आणण्यासाठी 2006चा हा जो आपला कायदा आहे हा अंमलात आणण्यासाठी एक कायदा आला, त्याचबरोबर अनेक रूल्स येतात, त्याचबरोबर रेग्युलेशन्स येतात. म्हणजे कायद्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं डिटेलिंगमध्ये असू शकत नाही. मग ते डिटेलिंग करण्यासाठी काही रेग्युलेशन्स काढण्यात आले. त्यातली महत्त्वाची रेग्युलेशन्स आहेत. ऑर्गॅनिक फूड संदर्भामध्ये एक रेग्युलेशन आहे. त्याचबरोबर रेसिड्यू फ्री म्हणून आजकाल आपण पाहतो भाज्या असतात रेसिड्यू फ्री व्हेजिटेबल्स किंवा फ्रुट्स मिळतात आपल्याला. आणि वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक उर्वरक म्हणजे रसायनाचा अंश किती राहिलेला आहे या संदर्भामध्ये काही रेग्युलेशन्स आहेत. आता आपल्याला हे पाहावं लागेल की हे वास्तविक आहे की खतं आणि औषधं मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. आणि महाराष्ट्र तर म्हणजे तो एक प्रकारे चांगलाही भाग आहे आणि एक प्रकारे चिंतेचाही भाग आहे की देशातील सर्वात जास्त कीटकनाशक आणि खतांचा वापर महाराष्ट्रामध्ये होतो हे वास्तव आहे. अच्छा. परंतु आपल्याला आता ग्राहक म्हणून मी असं सर्वांना विनंती करेन की आपण रेसिड्यू फ्री भाज्या आणि फळं पिकवणारे, धनधान्य पिकवणारे जे शेतकरी असतील ते किंवा ऑर्गॅनिक फूड पिकवणारे जे शेतकरी असतील या दोन्हीसाठी रेग्युलेशन्स आणलेली आहेत. आपल्याला आपल्या मनातल्या ह्या जर चिंता दूर करायच्या असतील तर एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट म्हणजे की फार मोठ्या प्रमाणात चिंता करावी असा काही प्रकार तो नसतो. परंतु कधी कधी घडू शकतं असं की एखाद्या पदार्थामध्ये जास्त असेल तर जर आपण ग्राहक म्हणून या 2 प्रकारच्या अन्नांकडे लक्ष दिलं की रेसिड्यू फ्री फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सचा आग्रह धरणे दुकानदाराकडनं. मॉलमध्ये आजकाल बऱ्याच ठिकाणी वेगळे स्टॉल निर्माण झालेले आहेत आणि त्याचबरोबर ऑर्गॅनिक फूड हा देखील एक मोठा सेक्शन आजकाल अनेक दुकानं आहेत किंवा मोठ्या दुकानांमध्ये ऑर्गॅनिक फूडचा पोर्शन आलेला आहे. ह्या 2 गोष्टी ज्या आहेत यांच्याकडे आपण जर टप्प्याटप्प्याने गेलो तर हळूहळू सर्वच उत्पादक जे आहेत, जे सर्व शेतकरी आहेत ते देखील हळूहळू जर त्यांच्या लक्षात असं आलं की या ग्राहकांकडून या गोष्टींना जास्त मागणी होते आहे, या गोष्टींना वाव जास्त मिळतो आहे तर निश्चितपणे तो प्रमाण वाढेल. त्याचबरोबर खतं आणि औषधांच्या गुणवत्तेबाबत कृषी खातं मोठ्या प्रमाणावरती काम करत असतं. त्याच्यावरती 2020 साली महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागातर्फे नियमन देखील करण्यात आलेलं आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकारची चिंता ग्राहकांच्या मनात राहू नये म्हणून रेग्युलेशन्स काढलेले आहेत. त्यानुसार जर आपण बाजारात गेल्यानंतर डिमांड जर क्रिएट झाल्या अशा प्रकारच्या रेसिड्यू फ्री आणि ऑर्गॅनिक फूडला तर हा एक प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकेल. जशी मागणी तसा पुरवठा आणि ग्राहकांनी हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. किंबहुना मागणी करणं हा ग्राहकांचा हक्क आहे. आणि त्याशिवाय इकॉनॉमीमध्ये त्या मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकारच्या शेतकरी जे आज काम करतायत त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन मिळणार नाही. नक्कीच आपण यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच. पुढचा फोन आहे. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगावहून. नमस्कार कुडाळकर. लहान मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचं उत्पादन करून त्याचे पॅकिंग करून वगैरे आकर्षक स्वरूपात त्याची मांडणी केली जाते. पण कुठलीही शासकीय खात्याची परवानगी न घेता, संबंधित खात्याची परवानगी न घेता अशा प्रकारची उत्पादनं बाजारपेठेत आणली जातात. त्याचा दर्जा ग्राहकांना माहीत नसतो.
आवासावा किंमत कधी लावलेली असते आणि ते कधी बनवले हे सुद्धा माहित नसतं. तर अशा उत्पादकांवर तुम्ही काय कारवाई करता आणि सामान्य जो ग्राहक आहे त्यांनी याबद्दल काय दक्षता घ्यावी? कारण छोटे मोठे अशा अनेक खाद्यपदार्थ असतात त्याचं आपल्याला काही समजत नाही आणि असे ठेले लावलेले असतात उत्पादन करण्याच्या रस्त्यावर, त्यात धूळ आलेली असते किंवा उघडे खाद्यपदार्थ सुद्धा रस्त्यावर असतात, गाड्या जातात तिथून धूळ उडलेली असते. तर याबद्दल सांगावं. धन्यवाद. नक्कीच महत्वाचा मुद्दा आहे सर. आजकाल चहा आणि नाश्त्याचे पदार्थ हे सुद्धा अगदी सहज उपलब्ध असतात. मग त्या बाबतीत सुद्धा आणि आता कुडाळकर म्हणाले तसं पॅकिंग केलेलं आहे, धूळ बसलेली आहे, नेमकं काय कशा पद्धतीने दर्जा ओळखायचा? आता मला वाटतं मुख्यत्वे आपण रेडी फूड बद्दल बोलत आहोत. रेडी फूड बद्दलच मला वाटतं आपण याच्यावर चर्चा करूयात की मगाशी मी सांगितलं तसं दोन प्रकारचे उत्पादक या कायद्याने गृहीत धरलेले आहेत. एक म्हणजे मोठं व्यवसाय करणारे ज्यांचं टर्नओव्हर 1 लाखापेक्षा महिन्याचा जास्त आहे, म्हणजे रेग्युलर रेस्टॉरंट्स, रेग्युलर दुकानं या पद्धतीची. आणि दुसरे छोटे जसे की काही हातगाडीवाले आहेत, चहावाले आहेत, त्याचबरोबर काही बचत गट असतात, या प्रकारचे व्यवसाय करणारी मंडळी आहेत. पण आपल्याला मी खरोखर एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण जर बचत गटाचे पदार्थ घेतले असतील तर आजकाल जवळपास सर्वच बचत गटाच्या पदार्थांमध्ये तुम्हाला ती चिठ्ठी लावलेली आढळते की कधी निर्माण केलं, याच्यातले घटक काय आहेत. त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणावरती रेग्युलेशन आलेलं आहे. अच्छा. आता फक्त प्रश्न असा आहे की ज्यावेळी रस्त्याच्या कडेला एखादं अन्नपदार्थ तयार केला जातो त्यावेळी त्या अन्नपदार्थावरती आपण पाहिलं असेल की खूप ठिकाणी जाळ्या ठेवलेल्या असतात. या माशा बसू नयेत किंवा इतर कुठले कीटक जाऊ नयेत म्हणून ही एक काळजी आपल्या वतीने घेतली जाते. आता ज्याला आपण म्हणतो की ही ट्रान्झिशनरी फेज आहे, अनेक व्यावसायिक याच्यामध्ये येत आहेत आणि यांना आपण व्यवसाय करण्याला प्रोत्साहन द्यायचं म्हणून आपण रजिस्ट्रेशन देत आहोत. रजिस्ट्रेशन देत असताना आपली अपेक्षा ही आहे की त्यांनी त्यांच्या व्यवसायाला सुरुवात करावी, परंतु त्याबरोबर मी मागाशी सांगितलं तसं त्यांना योग्य ते ट्रेनिंग देण्याची देखील आमच्याकडून तरतूद करण्यात आलेली आहे. आणि यातूनही जर खरोखर काही लोकांच्याकडनं दुर्लक्ष करण्यात आलं तर त्यांच्यावरती FDAच्या वतीने कारवाई केली जाते. त्या व्यावसायिकांकडे जाऊन पहिल्यांदा जसं म्हटलं की प्रत्येक वेळी त्यांना या नवीन कायद्यामध्ये की त्यांच्यावरती खटला दाखल करणे हे अपेक्षित नाही, त्यांना दंडात्मक स्वरूपाच्या तरतुदी आहेत त्याच्यावरती कारवाई केली जाते. ते जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त दंडात्मक कारवाई करतात किंवा सह आयुक्त करतात. आणि जर त्याच्यातनंही बदल नाही झाला तर दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु ज्यावेळी एखाद्या व्यावसायिकाकडं असं दुर्लक्ष केलं जात आहे अशा तक्रारी आल्यानंतर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होते. मी या निमित्तानं एकच सर्व आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की खरोखर आज देशातील सर्वात जास्त म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त अन्न निर्माते महाराष्ट्र राज्यात आहेत, जी संख्या देशातील एकूण अन्न निर्मात्यांच्या 15% आसपास आहे. म्हणजे मॅक्झिमम महाराष्ट्रात आहेत. 2 नंबरला तामिळनाडूमध्ये अन्न व्यावसायिक आहेत. या कायद्याची चांगली अंमलबजावणी केली जाते. आता इतक्या मोठ्या 10 लाख लोकांच्या मध्ये जर काही कुठं प्रकारे जरी असं दुर्लक्ष होत असेल तर निश्चितपणे आपण कळवावं. मी मगाशी सांगितलं तसा आमचा नंबर आहे 1800-222-365. आपण याच्यावरती जर खरोखर अशी तक्रार केली तर आम्ही देखील, हा आमचा हेतू नाही की त्याला लगेच काही त्याच्यावर ॲक्शन घ्या हे करा, परंतु पहिल्यांदा आम्ही त्याला एज्युकेट करू, त्याला ट्रेनिंग देऊ आणि जर त्याच्यात बदल नाही झाला तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली. हे महत्वाचं आहे की आधी सुधारण्याला वाव आहे आणि सुधारणेनंतर जर सुधारणा झाली नाही तर दंडात्मक कारवाई आहे. सर, हे झालं आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये दिसणाऱ्या गोष्टींविषयी. पण जेव्हा आयात आणि निर्यात याविषयी आपण बोलतो तेव्हा काही गोष्टी हौसेने आणल्या जातात आणि काही गोष्टी हौसेने पाठवल्या जातात. मग या अन्नपदार्थांमध्ये असलेली भेसळ आणि त्याची माहिती समजल्यानंतर दर्जा तपासणी हे सगळे पुन्हा एक वेगळ्या पद्धतीचे आणि वेगळ्या पातळीवरचे प्रश्न उद्भवतात. त्याविषयी दाद कशी, कारवाई कशी? हा पण चांगला महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण जर पाहिलं तर आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये अन्नपदार्थ इम्पोर्ट केले जातात आणि इम्पोर्टेड फूड खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. परंतु आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की अनेक देशांमध्ये वेगवेगळी लेवल्स आहेत. म्हणजे कुठल्या अन्नपदार्थ किती शुद्धतेचे असावेत याच्या वेगवेगळ्या प्रकारची मानकं ठरलेली आहेत. यानुसार
आपल्याला ज्यावेळी भारतामध्ये एखादा अन्नपदार्थ येतो त्यावेळी फूड स्टँडर्ड्स ॲक्टमध्ये आमच्या जी तरतुदी आहेत त्यानुसारच त्या अन्नपदार्थांमध्ये तेवढी शुद्धता असली पाहिजे याचा आग्रह धरला जातो. यासाठी केंद्र सरकारच्या वतीने आणि राज्य सरकारच्या वतीने देखील वेगळे अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि इम्पोर्ट होणाऱ्या प्रत्येक फूडवर न चुकता त्या आपल्या स्टँडर्ड्सप्रमाणे आहेत की नाहीत याची आम्ही काळजी घेत असतो. त्यामुळं बाजारामध्ये येणारा जो अन्नपदार्थ पुरवठा आहे हा चांगल्या पद्धतीचा होत आहे याची आपण काळजी घेतो. अच्छा. याबरोबरच मी आपल्याला एक आवर्जून लक्षात आणून देऊ इच्छितो की आज भारतीय शेतकऱ्यांचा जो माल आहे हा मोठ्या प्रमाणात निर्यात होतो आहे. याचं कारण देखील आपल्याकडून अन्नपदार्थ पाठवत असताना त्याच्यामधली जी शुद्धता आहे ती पण टिकवण्याची जबाबदारी घेतली जाते आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट वाढलेला दिसतो. म्हणजे नेमक्या दोन्ही बाबतीमध्ये जबाबदारीचं भान जबाबदारी हे प्रशासन पाळत असतं. आपल्याला पुढचा फोन आहे. उमा महाजन आपल्याशी बोलू इच्छितात तासगावहून. अनेक वेळा दुधातील भेसळबद्दल आम्ही वाचतो, ऐकतो. कृत्रिम दूध तयार करायचे, त्यात तेल, निरमा, युरिया वापरून करतात आणि त्यानंतर अनाहुत घडल्यानंतर कळतंय एवढंच की ते तिथले पकडलं गेलं झालं तर त्यानंतर पुन्हा ते गोष्टी शांत होऊन जातात. यासाठी काय करावं? दुधातील भेसळ सहजासहजी कसं ओळखायचं? धन्यवाद उमाताई. खूप महत्त्वाचा प्रश्न उमाताईंनी आपल्याला विचारलेला आहे. मी याबद्दल एकच विनंती करेन सर्वांना की आमची जी वेबसाईट आहे याच्यामध्ये दुधाच्या भेसळीच्या ज्या छोट्या छोट्या प्रयोग आहेत त्याच्या आधारे आपण भेसळ कशी ओळखली जाते याचे व्हिडिओ क्लिप्स पण आहेत आणि या व्हिडिओ क्लिप्स जर आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की छोट्या छोट्या पद्धतीने पण ओळखलं जातं. परंतु विषय फार महत्त्वाचा आहे तो असा की खरोखर आमच्याकडून सतत धाडी घातल्या जातात आणि कृत्रिम दूध जर तयार करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते. आता प्रश्न असा आहे की मग कृत्रिम दुधाच्या एखाद्या दोन आपण धाडी घातल्या म्हणजे सगळं दूध कृत्रिम आहे काय? तर मी हे सांगतो की निश्चितपणे नाही. आपल्याकडून जे दूध महाराष्ट्रामध्ये दिलं जातं याच्यामध्ये अनेक चांगल्या गुणवत्तेच्या अनेक संस्था आहेत की ज्यांच्याकडून चांगल्या गुणवत्तेचं दूध दिलं जातं. परंतु आपल्याला हे पाहावं लागेल, लक्षात घ्यावं लागेल की कुठलाही कायदा आला म्हणजे त्याच्यामध्ये काही ते कायदा न पाळणारी मंडळी आलीच. जसं की आज कुठलाही मानवी भांडण करू नये परंतु भांडणंही होतच असतात किंवा अनेक गोष्टी आपले फायनान्शियल फ्रॉड कधी कधी आपल्याला ऐकायला येतात. तसंच अनेक दुर्दैवाने काही वाईट मानवी प्रवृत्ती अशा आहेत की ज्या अशा प्रकारे काहीतरी 4 पैसे मिळवण्यासाठी प्रयोग करून पाहत असतात. परंतु मी अभिमानाने सांगू इच्छितो की तेवढं आपलं लक्ष आहे आणि FDAच्याकडून तेवढ्या सतत धाडी घातल्या जातात, कारवाई केल्या जातात आणि त्या कारवाई केल्यामुळं त्यांच्यावरती पण कंट्रोल येतो आहे. परंतु याचबरोबर हे सांगतो की आपण त्या आमच्या वेबसाईटवरून जर पाहिल्या आणि तशा प्रकारे पाहिल्या विशेषतः लिटमस पेपरची जी टेस्ट असते तशा प्रकारच्या टेस्ट पण आता बाजारामध्ये आलेल्या आहेत. आणि यासोबतच मी एक राज्य शासनाच्या वतीने एक मोठं पाऊल उचललं जात आहे ते सांगतो की प्रत्येक जिल्ह्याला एक अशा प्रकारे आम्ही आता फिरत्या प्रयोगशाळा देणार आहोत. आणि या 17 प्रयोगशाळा अशा गाड्या आहेत. त्या गाड्यांची या 3-4 महिन्यात त्या अंमलात येतील आणि ह्या वर्षाच्या अखेरीपर्यंत प्रत्येक जिल्ह्याला एक होईल. आता 2 जिल्ह्यांना एक होतील. या आमचं नियोजन असं आहे की दर आठवड्याला एका वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी या गाड्या पाठवणं आणि मग तिथं लोकांना प्रत्यक्षात अन्नाचे म्हणजे दूध असेल किंवा इतर तेल असेल या सर्व पदार्थांमधल्या जे काही भेसळी असतील त्या कशा ओळखायच्या हे देखील कळेल. त्याचबरोबर जर कोणी आमच्याकडे सॅम्पल घेऊन आले तर त्याची देखील तपासणी तिथं आपल्याला करता येईल. अशा प्रकारची आम्ही तरतूद करीत आहोत. नक्कीच. उडदा माझी काळे गोरे पण तरी सुद्धा निरक्षर वृत्ती सुद्धा तितकीच सजग आहे आपल्या प्रशासनाची. आणखीन जाणून घेऊया छोट्याशा विश्रांतीनंतर. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत जागतिक अन्न दिवसानिमित्त आणि तज्ज्ञ आहेत माननीय अभिमन्यू काळे सर, अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त. सर, या सगळ्याविषयी आपण बराच वेळ बोलत आहोत. अन्नाबाबत सतर्कता असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा सामान्य माणसाने सतर्क राहावं यासाठी आपल्या प्रशासनाकडनं काय विशेष प्रयत्न केले जातात, कसं सजग केलं जातं?
पहा, आपण कुठल्याही कायद्याची अंमलबजावणी करायची असेल तर सर्वसामान्य मनुष्य जागरूक होऊन त्याने जर सहभाग घेतला तरच तो कायदा परिणामकारकरित्या अंमलात आणता येईल. या दृष्टीनं मोठ्या प्रमाणावर आपण तरुणांना, विद्यार्थ्यांना आणि वेगवेगळ्या नागरिकांच्या गटांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे. गेले 15 दिवस आपण पाहिलं असेल वर्तमानपत्रांमधून, सोशल मीडियामधून आपल्याला अनेक वॉकॅथॉन झालेल्या दिसतील. अनेक आमची नवीन नवीन खाद्यपदार्थांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. आपण या वर्षी जे आपलं आहे हे मिलेट इयर म्हणून प्रसिद्ध आहे, भरड धान्यासाठीचं. आपण पाहिलं तर गेल्या 15 दिवस, महिन्याभरामध्ये महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक कॉलनीमध्ये कुठला ना कुठला भरड धान्यासंदर्भात आणि फूड सेफ्टीच्या संदर्भामध्ये कार्यक्रम घेण्यात आले. या प्रकारचं एक मोठ्या प्रमाणात लोकप्रबोधन एफडीएच्या वतीनं करण्यात येत आहे. याबरोबरच मी मगाशी सांगितलं की अनेक व्यावसायिक जे आहेत त्यांना एज्युकेट करणं हा एक आमचा मोठा कार्यक्रम आहे. यामध्ये आम्ही अनेक नागरिकांना देखील जर त्यांनी इच्छा व्यक्त केल्या तर अनेक ठिकाणी आमच्या अधिकाऱ्यांच्या वतीने एखादं वर्कशॉप घेतलं जातं आणि त्यांना त्यात कशा पद्धतीने त्यांच्या पण आम्ही इनपुट घेतो. शेवटी या कायद्यामध्ये अनेक ज्या तरतुदी आल्या ह्या नागरिक संघटनांच्या फीडबॅकमधूनच आल्या. मी सर्वांना सांगायला मला एक आनंद वाटतो की आमच्या राज्य शासनाच्या पातळीवर, जिल्हा पातळीवर अनेक समित्या आहेत. याच्यामध्ये ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी असतात, अनेक व्यावसायिकांचे प्रतिनिधी असतात आणि त्यांच्या मदतीने अनेक आम्ही अडचणींवरती, प्रश्नांवरती चर्चा करून कायद्यामध्ये किंवा रेग्युलेशनमध्ये सुधारणा करत असतो. आणि त्याच पद्धतीच्या सुधारणा या केंद्र सरकारच्या वतीने FSSAIची जी आमची बॉडी आहे, अपेक्स बॉडी, तिच्यामध्ये देखील आपण ग्राहकांचे आणि नागरिकांचे प्रतिनिधी घेतलेले आहेत, व्यावसायिकांचे प्रतिनिधी घेतले आहेत आणि अशा प्रकारे हा कायदा सर्वव्यापी होऊन त्यातल्या अडचणी लक्षात घेऊन आणखी सुधारणा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. आता आपण जे 2 मुद्दे उल्लेख केले तेच मुद्दे थोडे विस्तृतपणे ऐकणारे प्रेक्षक आहेत, सामान्य जन आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांना ह्या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने सहभागी होऊ इच्छितात, ते कसे होऊ शकतात याविषयी. आणि दुसरा मुद्दा म्हणजे स्थानिक प्रशासन आणि अन्न आणि औषध प्रशासन यांच्यामधला समन्वय. आता याच्यामध्ये मी सर्व नागरिकांना, जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करेल की आपल्या ज्या ग्राहक संघटना आहेत त्यांच्या मार्फत आपण आमच्या जिल्हा पातळीची जी कार्यालय आहेत या कार्यालयांमध्ये संपर्क साधावा. आम्हाला देखील इनपुट्सची गरज असते, आम्हाला देखील फीडबॅकची गरज असते. आपले इनपुट्स निश्चितपणे घेतले जातील आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल. याचसोबत जसं FDAचं प्रशासन काम करतं तर आमच्या सगळ्या FDAचे अधिकारी हे सातत्याने जिल्हाधिकारी, महापालिकांचे आयुक्त यांच्याशी संपर्कात असतात आणि विशेषतः क्लीन स्ट्रीट फूड हब म्हणजे आपल्या ज्या खाऊ गल्ली आहेत, आपण पाहिलं असेल अनेक खाऊ गल्ल्यांमध्ये आपल्याला आता नियमन आणल्यासारखं दिसत आहे. यामध्ये आपल्याला स्थानिक प्रशासनाची आपण मदत घेत असतो, त्यांच्याकडून इनपुट घेत असतो. केंद्र सरकारच्या वतीने, राज्य सरकारच्या वतीने त्यामध्ये अनेक सुधारणा केल्या जातात सरकारी पैशाने आणि नागरिकांना स्वच्छ आणि चांगलं अन्न मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. सर, कामाचा आपला दांडगा अनुभव आहे, या दृष्टिकोनातून काही लक्षवेधी अनुभव आपण सांगू इच्छिता? पहा, आता आपण मुख्यत्वे करून हे जे सगळे काम करतो आहोत याच्यामध्ये 2 गोष्टींमध्ये आम्हाला प्रायोरिटी वाटते आहे. ती म्हणजे जास्तीत जास्त सॅम्पल्स काढणे, म्हणजे तक्रारी आल्यानंतर त्या पदार्थाचे सॅम्पल घेणे आणि त्याची लवकरात लवकर ॲनालिसिस करून त्याच्यावरती कारवाई करणे. हा मला वाटतं आमच्या याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज राहील मोठं. आणि त्याचबरोबर एन्फोर्समेंटच्या दृष्टीने स्वतःला अपग्रेड करणे, अधिकाऱ्यांच्या एज्युकेशन आणि थोडं त्यांना कायद्याचं ज्ञान देणे, या 2 गोष्टींवरती मला असं वाटतं आम्हाला मोठ्या प्रमाणात काम करण्याच्या दृष्टीने आम्ही सध्या पावलं उचललेली आहेत. जाता जाता प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? मी एवढंच म्हणेन की खरोखर हा कायदा आहे, हा कायदा तटस्थपणे न पाहता आपण या कायद्यामध्ये ज्या काही आपल्याला अडचणी वाटतात, तक्रारी वाटतात, आज मला हे माहिती आहे की आमचे प्रत्येक जिल्ह्याला कार्यालय आहे, त्यामुळे प्रत्येक खेड्यातला नागरिक हा आमच्या जिल्हा कार्यालयात पोहोचू शकत नाही. परंतु शासन याच्यावर सकारात्मक भाग पाहत आहे. बहुतेक येत्या नजीकच्या भविष्यात आपल्याला ही तालुका कार्यालय झालेली दिसतील, त्यावेळी आपल्याला हे आणखी जवळ होईल. परंतु तोपर्यंत
आपण वेबसाईटच्या मदतीने, वेबसाईटच्या सहाय्याने आणि हेल्पलाईनच्या सहाय्याने आपल्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचवा. निश्चितपणे या कायद्यातल्या अंमलबजावणीमध्ये जर काही तरतुदी असतील तर त्याच्यावरची सुधारणा केली जाईल. नक्कीच सर. वेबसाईटचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा. आपली दूरध्वनी क्रमांक 1800-222-3665 आहे आणि FSSAIची जी वेबसाईट आहे www.fssai.com ह्या वेबसाईटवरती आपण आपल्या तक्रारींची नोंद करू शकतो. आज ॲप आहेत सगळे आपल्या हातामध्ये. त्या ॲपच्या माध्यमातून सहज साध्य सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याविषयी काही सांगू इच्छिता आपण? आता याच्या आमच्या FSSAIच्या जे आहेत ते पण त्याच्यावरती तुम्ही हे करू शकता. आणि अनेक नागरिक आमच्याकडे आलेले आहेत, विशेषतः ग्राहक पंचायतच्या वतीने, मुंबईतील ग्राहक पंचायतच्या वतीने पण आम्हाला असं आवाहन करण्यात आले की ते काही ॲप तयार करून देत आहेत ग्राहकांच्या दृष्टीने. अशा प्रकारचे जर कोणी व्यावसायिक संघटना किंवा नागरिक संघटना आल्या तर निश्चितपणे त्यांच्याकडून देखील आम्ही मदत घेऊ आणि आपण हा कायदा परिणामकारकरित्या अंमलबजावणीत आणूयात. मस्त. मंडळी, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञकर्म असं प्रत्येक सेवनामध्ये मनात असणं आवश्यक आहे. ती आपली प्रार्थना आहे. आणि मुळात आजच्यासारखं उद्या मिळो असं म्हणत असताना पोटभर अन्न आनंदाने मिळो ही इच्छा मनामध्ये जागृत राहो हीच सदिच्छा देते. सर, आपण आलात, अतिशय व्यस्त दिनक्रमातनं आपण वेळ काढलात, आपले मनपूर्वक आभार मानते. आणि आपली माहिती आमच्या सगळ्यांना अतिशय उपयोगी आणि मोलाची आहे. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.